हॅपी दिवाळी. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. पण त्याआधी आपण बोलू इतके दिवस ब्लॉग काय येत नव्हते. इतके दिवस ब्लॉग या कारणाने येत नव्हते कारण मी माझी ड्युटीज होत्या, माझ्या हॉस्पिटल शिफ्ट्स होत्या की मला वेळ मिळत नव्हता. सोबत श्रीला पण त्याचे क्लासेस आणि स्कूल यातनं पण ती फार बिझी होती. इवन आम्ही यावेळेस गणपतीचा पण ब्लॉग करू शकलो नाही. मग ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तर आज आपण आजपासून पुन्हा नव्याने ब्लॉग सुरू करतो आहे. तर हॅपी दिवाळी 2025. आणि आज आहे वसुबारस. तर आज वसुबारसचा पहिला दिवस आहे आणि पुढील घडामोडी तसंही तुम्हाला माहिती पडेल. आजची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आणि आपण सकाळी सकाळी वसुबारसची पूजा केली. माझं घर थोडं आउटसाईड असल्याने वारा भरपूर आहे आणि दिवे सारखे दिसतात आहे. सो लेट्स सी. आणि बघूया आजच्या दिवसात पुढे काय घडामोडी होतात, काय गमती जमती होतात आणि मग आपण तसंच भेटूच. इन बिटवीन मी परत आज माझ्या ड्युटी शिफ्टला जाणार आहे. माझी मॉर्निंग शिफ्ट आहे आणि भेटू. काल शॉपिंग अर्धवट झाली. आता कलर्स घेतले आपण. हे घेतले मटके. पांढरी रांगोळी नव्हती, पांढरी रांगोळी घेतली. आणखी दिवे घेतलेत. काही अजून काही राहिलं आहे का? हे स्टिकर्स वगैरे पप्पांसोबत घेऊन येऊ. बाकी शुभलाभचे स्टिकर्स आहेत ना, पप्पांसोबत घेऊ ना. मग पप्पांसोबत घेऊन घेऊ. मग पप्पा येतील काय हे ना. हा छान वाटतंय. ठीक आहे. हां आपले हत्ती घेतलेत आपण. नाही दाखव. छान सुंदर. हे दारात लावायचे. Later that same evening. तर आज अशा पद्धतीने श्री फायनली अभ्यासाला बसलेली आहे. आणि उद्या श्रीचा असणार आहे एक प्रोग्राम तुम्हाला सकाळीच दाखवण्यात येईलच. आणि त्यासाठी श्री रेडी पण होऊन जाईल. हा आहे आमचा सरू. स्टडी करतोय. ओके ठीक आहे. चलो. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे धनतेरस. काल आम्ही मार्केटला गेलेलो पण तिकडे इतकी गर्दी असल्यामुळे बाकी काही शूट करू शकलो नाही. पण आत्ता श्रीचा फर्स्ट प्रोग्राम आहे दिवाळी पहाट. सो आपण तिकडे आलेलो आहे. बघूयात आपण सर्वांनी. चला 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 पकडा हात. चला तर कार्यारंभी त्या अधिपती, सुखपती, छंदपती, गंधपती अशा गणरायाचा नमन करूया आणि निरागस सूर या वातावरणात भरून टाकूया.
विसरत होती तू थोडी. हां चल, आदल्या दिवशी पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे होती. चला ठीक आहे. सर्वांनी इकडनं हां चांगलं झालं. सर्वांनी ए बाळा गाडी इकडे, गाडी इकडे. चल श्री घे त्याला. चला अशा पद्धतीने प्रोग्राम आटोपलेला आहे आणि आता श्री सर्वज्ञ जाणार आहेत मामाकडे, कारण मम्मा चालली आहे मम्माच्या ड्युटीला है ना. श्री आहे रांगोळी. सो मी आता तुम्हाला रांगोळी दाखवेल आणि बाकी बाहेर मुलांचे पटाके पूर्ण चालू आहे. आणि श्रीने काढली आहे रांगोळी. हा छान काढली ना. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का श्री, ट्राय करणं. आणि ही गोष्ट खूप चांगली की तू ट्राय केली. सगळ्यात मेन सगळ्यात महत्त्वाचं हे की तू ट्राय केली ना. आपल्याकडे पण लागली आहे ना, बाहेर खालून दाखवतो. सर्वज्ञ चला आता का श्री दिवे लावा. रांगोळीवर ठेवला श्री. आणि दारात दारात ठेवलं. गुड. आम्ही चाललो आहे आता काही शॉपिंग करायला. काही सामान आहे दिवाळीचं घ्यायचं, ते घेऊन मग घरी येऊ. आणि पण श्री आणि सर्वज्ञ दोघांनाही आम्ही नेणार नाही आहोत, कारण मार्केटमध्ये खूप गर्दी असेल आणि दिवाळी आहे ना तर त्यांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. सो यांना मी मामाकडे सोडणार आणि आम्ही शॉपिंग करायला जाणार ना पिल्लू. ओके. तर आता चाललो आपण आज. श्रीचे पप्पा यायचे आहे, पण आपण आज थोडं लेट झाल्यामुळे तुमचं घेऊन आपण
गॅरेजची एंट्री एकदम खतरनाक होती. तोही कन्फ्युज झाला. गाड हो हो चलायचं. बापरे किती भयंकर गर्दी. मला तर पुढे ड्रायफ्रूट्स चेक करून घेऊ. लाडूसाठी लागतील अंदाजे. नारळ घ्यायचे. काय घेऊन आलेलं सर? एक पाव आहे. काय म्हणतात लेबरसाठी घ्यायचं म्हणता पण किती मोठी आली. किती ग्राम आहे? हे बी तो 250 ग्राम आहे. ते हे आहे चॉकलेट सोन केक आणि ते काय फ्लेवर्ड सोनपापडी. आहे उठा उठा दिवाळी आली आणि मोती स्नानाची वेळ झाली. आम्ही घेतलं आहे डीमार्टमधनं काही प्लेट्समधनं हे चिनी मातीचे बाउल्स आणि प्लेट्स यासोबत सुद्धा छोट्या साईड्स डिनर प्लेट्स आणि 2 किंवा 3 किंवा 4 बाउल्स पण घ्यायचे. पण ते नेक्स्ट टाइम घेईल हा ना श्री. हे 6 बाउल्स आहे आणि हे 6 प्लेट्सचं पॅकेट आहे. ॲक्च्युली मला खूप इच्छा होती ग घ्यायची म्हणून घेतला. आपल्याकडे डिनर सेट पण आहे. हां मोठ्या ह्याच डिनर सेट पण आहे असा आपल्याकडे. हां पण तो अजून ओपन केलेला नाही आहे आपण. तर आता हे आणलंय. छान आहे ना. पण